दादा जिवंत आहेत आणि ते परत येणार. बारामती विमान अपघाताच्या बाबतीत एक अतिशय धक्कादायक माहिती आज समोर आली. 28 तारखेला घडलेल्या या दुर्दैवी प्रकरणात दादांच निधन झालं होतं. खरं तर ही फक्त बातमी नव्हती, तर राज्याला हादरवून सोडणारी आणि धक्का देणारी माहिती होती. पण या घटनेला तब्बल 11 दिवसाहून अधिक काळ उलटला असतानाच एक अतिशय धक्कादायक माहिती या प्रकरणाविषयी समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आज सकाळी अचानक एका व्यक्तीने कॅमेरा समोर येऊन या अपघाताविषयी अशी माहिती दिली की तिने या प्रकरणाचे चित्र पालटले, ज्यामुळे आता बारामतीमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली की आता शिवाजी द बॉस या पिक्चर मधल्या रजनीकांत सारखी दादांची परत एंट्री होणार आहे. मग नेमकं दादा आता कुठे असतील, ते आता कुठे आहेत, यावर आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. या सर्व चर्चांना उधाण येण्याचे मुख्य कारण ठरले आहे ते म्हणजे आज प्रथमच माध्यमांसमोर आलेली एक अशी व्यक्ती जिने या अपघाताबाबत असा एक भयानक खुलासा केला आहे जो यापूर्वी कोणत्याही वृत्तवाहिनीवर किंवा वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला नव्हता. सुरुवातीच्या काळात या घटनेचे वार्तांकन करताना प्रसार माध्यमांनी आणि वर्तमानपत्रांनी विमान धोक्याच्या सूचनेमुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याचे सांगितले होते. ब्लॅक बॉक्स तपास यंत्रणांच्या ताब्यात असूनही त्याचे विश्लेषण करण्यासाठी जवळपास 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र या तांत्रिक तपासाच्या पलीकडे जाऊन एका राष्ट्रवादीच्या खासदारांनी केलेला दावा या प्रकरणाला वेगळे वळण देणारा ठरला. कालपर्यंत या प्रकरणाची दिशा वेगळी होती, परंतु आज सकाळी समोर आलेल्या माहितीने तपासाची संपूर्ण दिशाच बदलून टाकली आहे. दादा नेमके केव्हा परतणार, ते खरंच सुरक्षित आहेत का, आणि जर ते असतील तर त्यांचे पुनरागमन कशा पद्धतीने होईल याविषयी आता अत्यंत सावधगिरीने परंतु तितक्याच उत्कंठेने चर्चा रंगू लागल्या आहेत. दादांचे निकटवर्तीय रोहित पवार यांनी वर्तवलेली तारीख आणि त्या तारखेला नेमके काय घडणार याची जनता वाट पाहत असतानाच आज सकाळी धडकलेल्या या बातमीने या प्रकरणाचे संपूर्ण चित्रच पालटून टाकले आहे. या बातमीने संभ्रमाचे वातावरण एका क्षणात थांबवले असले तरी यातून निर्माण झालेले प्रश्न अधिक गंभीर आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम पाहिला असता याची सुरुवात दुर्घटनेच्या दिवसापासूनच झाली होती असे म्हणावे लागेल. आज या घटनेचा 11वा दिवस आहे आणि आज सकाळी झालेला हा दावा महाराष्ट्राला सर्वात मोठा धक्का देणारा ठरला आहे. दुर्घटना घडल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटातच घटनास्थळावरून वेगवेगळे पुरावे आणि माहिती समोर येण्यास सुरुवात झाली होती. परंतु आजचा दावा हा अंगावर काटा आणणार आहे. दादांच्या सुरक्षिततेबाबत आणि या प्रकरणाच्या सत्याबाबत जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत ते समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्या दिवसापासूनच्या घडामोडींवर प्रकाश टाकणे क्रमप्राप्त आहे. ज्या व्यक्तीने हा खुलासा केला आहे त्यांचे म्हणणे आणि पहिल्या दिवसापासून माध्यमांमध्ये दाखवले गेलेले चित्रण यात मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. 28 जानेवारीच्या त्या सकाळी 8:45 विमान क्रॅश झाले. अपघात झाल्यानंतर सुरक्षा पथके आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मृतदेह ताब्यात घेतले गेले आणि 29 तारखेला अंतिम संस्कार पार पडले. इथपर्यंतचा घटनाक्रम सर्वांना ज्ञात आहे. मात्र अपघातानंतर काही तासातच या प्रकरणाला संशयाचे दुमारे फुटले होते. घटना घडल्यानंतर काही तासातच आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांसमोर उपस्थित केलेले प्रश्न या तपासाची दिशा बदलणारे ठरले. जिथे सर्वजण पायलटची चूक किंवा तांत्रिक बिघाड शोधत होते तिथे मिटकरी यांनी विमानातून धूर न निघण्याचा मुद्दा उपस्थित करत हा 100% घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. सुरुवातीला हा दावा भावनेच्या भरात केला असावा असे वाटले तरी त्यांनी उपस्थित केलेल्या दुसऱ्या मुद्द्याने आणि त्यानंतरच्या घटनाक्रमामुळे संशयाचे वातावरण गडद झाले. पहिल्या दिवशी विमानातील मृतदेहांची संख्या 5 असल्याचे सांगितले गेले. मात्र दुसऱ्या दिवशी यावर मोठे राजकीय भाष्य समोर आले. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक माहिती देत सांगितले की दादांनी 15 तारखेलाच त्यांच्याकडे सत्ताधारी गटाची एक मोठी फाईल असल्याचे आणि त्यात अनेकांचा कच्चा चिठ्ठा असल्याचे बोलून दाखवले होते. ही फाईल उघड झाल्यास अनेक मातब्बर नेत्यांचे धाबे दणाणले असते असे विधान राऊत यांनी केले. या विधानामुळे दुसऱ्या दिवशी या दुर्घटनेला राजकीय रंग चढण्यास सुरुवात झाली होती, ज्याची परिणती
आजच्या या मोठ्या गौप्यस्फोटात झाली आहे. तिसऱ्या दिवशी या प्रकरणात तांत्रिकदृष्ट्या मोठी घडामोड घडली, जेव्हा मलब्यातून ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला. वैमानिकाने संकटकाळी मे डे ऐवजी ओ शिट असे उद्गार काढल्याचे समोर आले, ज्याचा अर्थ काहीतरी अत्यंत अकल्पित आणि अचानक घडले होते. याच दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उच्च न्यायालयामार्फत तपासाची मागणी केली आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न अधोरेखित झाला की जर विमानात 6 लोक स्वार झाले होते तर केवळ 5च मृतदेह कसे आढळले? 6वी व्यक्ती नक्की कुठे गायब झाली? चौथ्या दिवशी या तपासाला आणखी एक वेगळे वळण मिळाले, जेव्हा दिल्लीत तपास पथकाने एका खाजगी विमान कंपनीच्या मालकाला आणि ग्राउंड स्टाफला ताब्यात घेतले. त्याच दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पॅसेंजर मॅनिफेस्टोवर हाताने लिहिलेले C2P3 हे आकडे स्पष्टपणे 6 प्रवाशांची साक्ष देत होते. तरीही मृतदेह 5च का हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. 5व्या दिवशी तर वैमानिकाच्या पत्नीने टीव्हीवर दाखवला जाणारा मृतदेह आपल्या पतीचा नसल्याचा दावा करत माझे पती जिवंत असल्याचे सांगितले, ज्याचे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. जर पायलट सुरक्षित असेल तर सापडलेले पार्थिव कोणाचे होते हा प्रश्न निर्माण झाला. याच काळात गोजुबावी गावातील ग्रामस्थांनी आकाशात काहीतरी वेगळे पाहिल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू केली होती. 6व्या दिवशी प्रशासनाने दादांची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळावरून पटल्याचे स्पष्ट केले, परंतु तज्ज्ञांनी उपस्थित केलेला प्रश्न विचार करायला लावणारा होता. ज्या भीषण आगीत विमानाचे टायटॅनियम सारखे धातू वितळले, तिथे ते घड्याळ सुरक्षित कसे राहिले? 7व्या दिवशी अमोल मिटकरींनी पुन्हा आक्रमक होत सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ते का दडपले जात आहे हा सवाल उपस्थित झाला. मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वारावरील कॅमेरे 28 जानेवारीच्या पहाटे तांत्रिक बिघाडामुळे बंद होते असे धक्कादायक स्पष्टीकरण देण्यात आले. एकाच वेळी सर्व सीसीटीव्ही यंत्रणा कशी निकामी होऊ शकते हा संशय बयावणारा मुद्दा ठरला. 8व्या दिवशी त्या महत्त्वाच्या फाईल्स आणि कागदपत्र आगीत का जळाली नाहीत यावर चर्चा झडल्या. त्यानंतर 9व्या दिवशी समोर आलेल्या कॉल रेकॉर्डिंगने तर सर्वांनाच थक्क केले. अपघात होण्याच्या 10 मिनिटं आधी दादांचे "चिंता करू नका, मी मार्ग काढतोय" हे शब्द स्पष्टपणे ऐकू येत होते. जर विमान कोसळणार होते तर दादा इतक्या शांततेत कसे बोलू शकत होते? त्यांना विमानातून बाहेर पडण्याची पूर्वकल्पना होती का? संपूर्ण महाराष्ट्र याच प्रश्नाचे उत्तर शोधत असतानाच आज 11वा दिवस उजाडला आहे. आज सकाळी गोजुबावीचे सरपंच, जे या घटनेचे सर्वात महत्त्वाचे प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांनी माध्यमांसमोर येऊन केलेल्या दाव्याने तपास यंत्रणांनाही चक्रावून सोडले आहे. सरपंचांनी सांगितले की ज्यावेळी विमान कोसळले तेव्हा त्यांना विमानाचा विचित्र आवाज आला आणि ते दुचाकीवरून त्या दिशेने गेले. तिथे विमानाच्या पुढील भागातून धूर निघत होता आणि त्याच वेळी तिथून निळी पॅन्ट परिधान केलेली एक व्यक्ती बाहेर पडताना त्यांना दिसली. मात्र स्फोट होण्याच्या भीतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मागे खेचले आणि काही क्षणातच तिथे प्रचंड स्फोट होऊन विमानाचे अवशेष 100 ते 150 फुटांपर्यंत उडाले. सरपंचांनी पाहिलेली ती निळ्या पॅन्टमधील व्यक्ती नक्की कोण होती? ती व्यक्ती पूर्णपणे बाहेर आली होती का? आणि तो जर बाहेर आला असेल तर तो 6वा प्रवासी होता का? हे प्रश्न आता तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत. सरपंचांचा हा दावा केवळ भास होता की वास्तव, यावर आता गंभीर मंथन सुरू झाले आहे. प्रेक्षकांनो, इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की आतापर्यंत समोर आलेली ही माहिती आणि प्रत्यक्षदर्शींनी केलेले दावे पाहता हे प्रकरण वरकरणी दिसते तितके साधे नक्कीच नाही. एकीकडे तांत्रिक तपास सुरू असतानाच दुसरीकडे लोकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका आता अधिक गडद होत आहेत. विमानातून दिसलेली ती व्यक्ती आणि 5 मृतदेह सापडण्यामागील हे कोडे केवळ योगायोग आहे की यामागे काहीतरी मोठे सत्य दडलेले आहे हे तपासणे गरजेचे आहे. आम्ही कोणत्याही माहितीची पुष्टी करत नाही, परंतु सोशल मीडिया आणि प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यांवर आधारित ही एक दाट शक्यता आहे. कोणालाही आरोपी ठरवणे किंवा भावना दुखावणे हा आमचा उद्देश नसून जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा हा एक प्रयत्न आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे? तुमच्या मते ती 6वी व्यक्ती कोण असू शकते आणि दादा खरंच परत येतील का? याविषयी आपली मते कमेंट्समध्ये नक्की कळवा.
कारण तुमची प्रतिक्रिया या प्रकरणाच्या नवीन पैलूंवर प्रकाश टाकू शकते. धन्यवाद.